नमस्कार, मी स्वाती आईची शिदोरी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मैत्रीशिवाय तर या जगात काहीच नाही आहे। मैत्री असेल तर आयुष्य सुंदर आहे बघा। तसंच इडली डोसा यांची मैत्रीण आज आपण नारळाची चटणी पाहतोय। ओलं नारळ तुमच्याकडे असेल तर आणखीन ही चटणी भारीच होते बघा। माझ्याकडे सुक्कं नारळ आहे आणि 4-5 हिरवी मिरची घेतली, भरपूर सारी कोथिंबीर घेतली, 1 वाटी दही, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरे। तर आता हे बघा, हे नारळाचे चांगले असे बारीक बारीक काप करायचे आणि ते काप करून मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचे। काय नाही हो, आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर 4-5 मिरची, जिरे आणि भरपूर सारी कोथिंबीर दिली टाकून एकदा। 1 वाटी दही, दही जरा आंबटच घ्यायचं बरं का। आंबट दह्याने छान टेस्टी होते चटणी। चवीनुसार मीठ, मिठाशिवाय कुठे कोणत्या पदार्थाला चव येते हो, त्यामुळं मीठ तर आपण टाकणारच की। मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि मिक्सरला घ्यायचं, हे फिरवून थोडा वेळ फिरवून घ्यायचं आणि एकदा बघायचं हे कसं झालंय। चटणी जाडसर वाटली तर परत हे एकदा मिक्सरवर ठेवायची। कुठं पैसे लागतात आणि जरी लाईट बिल आलं तरी चट भरतो नवरा, त्याचं कशाला आपण टेन्शन घ्यायचं। भांडं उघडून बघितलं तर मला चटणी जरा घट्ट घट्ट वाटते। अशी काय खायला टेस्ट येत नाही बघा चटणीमध्ये। मग काय, आपल्याकडे सोपी ट्रिक आहे। ह्याच्यामध्ये टाकायचं पाणी आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं, लगेच हे पातळ होते बघा आणि आपली चटणी भारी होतीये। चमच्याने एकदा बघा झाली की नाही, वेळच लागत नाही। लगेच ही चटणी एका भांड्यात ट्रान्सफर करून घ्यायची, काही भेटेल त्यात घ्यायची। मला सापडला डब्बा, मी टाकली बघा डब्यात आणि याला आणखीन मस्त असा तडका द्यायचा आहे आपल्याला। तर गॅस चालू केला, गॅसवर ठेवला पॅन, पॅनमध्ये टाकलं 1 चमचा तेल, तेलात टाकली 1 चमचा मोहरी, मोहरीचं चांगलं उडून झालं लगेच दिले टाकून बघा जिरे, जिरेही चांगले तडतड उडले, झाली आपली फोडणी तयार। गॅस केला बंद, इकडं तोपर्यंत चटणी वाटच पाहतीये मोहरी आणि जिरेची। मग काय, दिलं त्या चटणीमध्ये टाकून मोहरी जिरे आणि इडली डोस्याची मैत्रीण आली की बघा झाली आपली नारळाची चटणी। मग कसा वाटला व्हिडिओ पाहताय का? एक पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब शेअर करा।